नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मसाला भेंडी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग मी पावशेर भेंडी ही स्वच्छ धुवून पुसून कॉटनच्या कपड्याने पुसून ही अशी उभी कट करून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण ही याची मसाला भेंडी मी कशी करते हे तुम्ही पुढे बघा. आता ही भेंडी अशा प्रकारे उभी कट केली तर अगदी कडक आणि सुंदर ही भेंडी लागते आणि मुलांनासुद्धा अशा प्रकारची भेंडी खूप आवडते. तर चला आपण आता यामध्ये कोणते कोणते मसाले वापरणार आहे हे बघूया. आता यामध्ये मी शेंगादाणा कूट घेतलेला आहे आणि थोडंसं तिळाचा कूट घेतलेला आहे आणि थोडी कुरसनी कारळाची चटणी घेतलेली आहे. काही ठिकाणी त्याला कुरसनी, काही ठिकाणी कारळा असं म्हणतात. तर याची चटणी घेतलेली आहे मी. तर चला मैत्रिणींनो, आता आपण मी भेंडीची भाजी कशी करते हे तुम्हाला मी आता दाखवते. आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि भेंडीच्या भाजीला नेहमी पसरट भांडेच वापरायचे, त्यामुळे भेंडी अगदी कडक आणि सुंदर तयार होते. आता मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकले आहे आणि या तेलामध्ये मी फोडणी केलेली आहे. आता या फोडणीमध्येच आपण कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद, हिंग टाकून घ्यायची आणि नंतर भेंडी त्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित अशी परतून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता या फोडणीमध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि कांदा, लसूण मसाला मी टाकलेला आहे आणि आता मी कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता जर फोडणीत टाकला तर त्याचं सर्व तेल ओढतं, त्यामुळे कढीपत्ता मी नेहमी नंतर टाकत असते. तर बघा अशा प्रकारे आता आपण ही भेंडी परतून घेऊया आणि आता मी सर्व भेंडी त्यामध्ये टाकून 2 मिनटं परतून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची. गॅस फुल ठेवल्यामुळं भेंडी ही चिकट होत नाही. सुरुवातीला ही गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर बारीक करायचा. आता ही 2-3 मिनटं मी परतून घेतलेली आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट आणि ते चटण्या त्यामध्ये टाकून देणार आहोत. आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता नंतर आपण त्यामध्ये सर्व ते मसाले कूट टाकून घेणार आहोत. हिंग टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व कूट त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. मीठ, हिंग आणि सर्व प्रकारचे कूट टाकून व्यवस्थित हलवून गॅस मोठा ठेवलेला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आता याच्यावर आपण गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून आता हळद थोडीशी कमी वाटली म्हणून मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपण आपली भेंडी 5 मिनटं परतून घेऊया. 5 मिनटामध्ये अगदी कुरकुरीत अशी मसाला भेंडी, अगदी कमी तेलामध्ये कुरकुरीत मसाला भेंडी अशी तयार होते. तर बघा मैत्रिणींनो, आता त्याच्यावर मी झाकण ठेवत आहे आणि आता 5 मिनटं आपण वाट बघूया. आता बघा मी ही भेंडी आपली रेडी झाली आहे. मी आता ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. मग अशा प्रकारे अगदी सुंदर अशी कमी तेलामध्ये अशी कुरकुरीत आपली भेंडी, मसाला भेंडी रेडी झाली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.